अपडेट न्यूज। राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मुस्लिम बहुल भागात अनेक गंभीर त्रुटी समोर येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात 2 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। नावातील चुका टाळण्यासाठी स्थानिक मदतनीस, मुस्लिम नावे त्यांचे अचूक उच्चार आणि इंग्रजी स्पेलिंगबाबत अनभिज्ञतेमुळे मतदार यादीत नावांच्या मोठ्या प्रमाणावर चुका होत आहेत। पुढे होणारा त्रास आणि दुहेरी काम टाळण्यासाठी मुस्लिम भागात BLO यांच्यासोबत मुस्लिम कर्मचाऱ्यांचीच मदतनीस म्हणून नियुक्ती करावी। नियमबाह्य नावं वगळण्यावर बंदी, कोणतीही चौकशी किंवा पंचनामा न करता फॉर्म नंबर 7 भरून परस्पर लोकांची नावे मतदार यादीतून कमी केली जात आहेत। अशा प्रकारे नियमबाह्य काम करणाऱ्या BLO अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ ताकीद देऊन कडक आदेश द्यावेत। प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास मतदारांचे मोठे नुकसान होईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मुख्य संपादक सय्यद मतीन की आम्ही सर्वजण आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रार देण्यासाठी आलो होतो। सध्या जे SIRचं काम सुरू आहे, विशेषतः मुस्लिम भागामध्ये जे काम सुरू आहे ते चांगल्या प्रमाणे होत आहे, परंतु BLO साहेबांचे जे मदतनीस आहे ते अनेक मदतनीस हे नॉन मुस्लिम आहेत आणि मुस्लिम लोकांची नावे हे कठीण स्वरूपाची असतात, अरेबिक असतात। त्यामुळे त्यांचे प्रोनाऊन्सिएशन, त्यांचे उद्गार, त्यांचे स्पेलिंग, त्यांची शब्दरचना ही थोडी वेगळी असते आणि हे शब्दरचना आणि त्याचे उच्चार वगैरे हे मुस्लिम व्यक्ती चांगल्या प्रकारे करू शकतात। आम्हाला असं लक्षात आलेलं आहे, दिसून आलं आहे काही ठिकाणी की फॉर एक्झाम्पल जर परवीन जर नाव असेल तर त्याला आमचा नॉन मुस्लिम बांधव हा प्रवीण लिहितो। एखाद्या ठिकाणी जर करीम जर असेल तर तिथं रहीम लिहिल्या जाते, स्पेलिंग मिस्टेक होतात। त्यामुळे काय होते की मतदार यादी जी अपडेशन किंवा करण्याचा जो काम सुरू आहे दुरुस्ती करण्याचा, तर तो उद्देश सफल होत नसताना दिसून येत आहे। आणि जर नावामध्ये जर चुका असल्या किंवा काही त्रुटी जर असल्या तर पुन्हा तेच काम शासनाला पुन्हा करावं लागणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी अशी तक्रार घेऊन आलेलो आहोत की BLO सोबत कमीत कमी जे मदतनीस आहे ते मुस्लिम परिसरामध्ये, मुस्लिम लोकांच्या वस्तीमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी, जेणेकरून त्या व्यक्तीला आमचे नाव लिहिण्यामध्ये किंवा अपलोड करण्यामध्ये, फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून चूक होणार नाही। दुसरी तक्रार अशी देखील आहे की आम्हाला असं माहीत पडलेलं आहे, असं दिसून आलं आहे की अनेक ठिकाणी जे BLO आहे ते स्वमर्जीने कोणत्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडे नसताना फॉर्म नंबर 7 हा भरून काही लोकांची नावे जाणीवपूर्वक किंवा हेतुपूर्वक डिलीट करत आहे। कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही, कुठल्या प्रकारची प्रक्रिया पार न पाडता त्यांची नावे कमी करण्याचं देखील काही ठिकाणी लक्षात आलेलं आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की त्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून अशा प्रकारचे नियमबाह्य काम त्या BLO कडून होऊ नये याबद्दल त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी। माझं नाव ॲडव्होकेट इम्रान देशमुख, यवतमाळ। माझ्यासोबत माझे सहकारी, माझे मित्र हे देखील जमलेले आहे आणि सर्वांची अशी विनंती आहे की BLO म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालावा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण कराव्या। आम्ही सर्व कुलजमाती तंजीम आणि आमचे सर्व ॲडव्होकेट बांधव आम्ही आज इथे कलेक्टर साहेबाकडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि SDO साहेबांकडे आलो, पण इथे 3ही अधिकारी उपस्थित नाही आहे आणि आम्ही माहिती अशी भेटली का ते लंच करासाठी गेले। तर आम्ही इथे जो समस्या घेऊन आलो ती समस्या अशी आहे का जे अल्पसंख्याक भागात मतदार राहतात त्या मतदारांचे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक खूप होत आहे। ऑनलाईन करताना मॅपिंग नॉन मुस्लिम लोकांसोबत केला जात आहे। आता हे बेसिक आहे, मुस्लिम आणि नॉन मुस्लिम दोघांमध्ये खूप फरक असते, पण बेसिक गोष्टीमध्ये चुका करून स्पेलिंगच्या चुका होत आहे। नंतर जे डाटा ऑपरेटर आहे त्यांना प्रोनाऊन्सिएशन आणि स्पेलिंगमध्ये अडचण जात आहे। अशा ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील लोकांना तिथे आपण जर अपॉइंट केलं तर या चुका कमी होणार आणि जे चूक 2002च्या याद्यामध्ये झालेली आहे, जिथे पती आहे त्यांना वडील नातेसंबंधात दाखवण्यात आलेला आहे, जिथे वडील आहे त्यांना पती दाखवण्यात आलेला आहे। म्हणून आज सर्वात जास्त SIR आणि मॅपिंग करताना चुका होत आहे आणि हेच चुका पुढे आपल्यासमोर नाही आल्या पाहिजे असं जर कलेक्टर ऑफिस आणि इलेक्शन डिपार्टमेंटला वाटत असेल तर त्यांनी या चुका आजच दुरुस्त करावे।
जेणेकरून गोरगरीब सामान्य रोजमजूर करणाऱ्या लोकांना आपली रोजमजुरी पाडून परत त्याच चक्रा मारण्याचं काम पडणार नाही. आम्ही कुल जमाती तंजीम आणि सर्व ॲडव्होकेट बांधव आपल्या वतीने, आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने इलेक्शन विभागाला ही विनंती करत आहोत. धन्यवाद. आणि याचा मॅपिंग करण्यात आलेला आहे मारुती शामराव सोबत. आता हे कुठेच जुळत नाही, म्हणजे जमीन आसमानचा फरक यामध्ये आहे. आणि सोबतच अपलोड करताना जो टीम बसलेली आहे त्यांना प्रोनाउन्सिएशन स्पेलिंग जमत नाही आहे, म्हणून ते तिथे लिहिताना जर झोहरा असेल, बाईचं नाव असेल, तर तिथे ते जाहीर करत आहे. म्हणजे मेल पूर्ण चेंज होत आहे, मेलचा फिमेल आणि फिमेलचा मेल करत आहे. आणि हेच प्रॉब्लेम सर्वात जास्त 2002च्या याद्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक मतदाराचे नाव ॲनोमलीमध्ये येत आहे. आणि ह्या ॲनोमलीमधून काढण्यासाठी आपण आता SIRची प्रोसेस करत आहोत. चुकीची प्रोसेस झाल्यामुळे परत आपण ॲनोमलीमध्ये आणत आहोत आणि चुकाचा भारमार करत आहोत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला वारंवार चक्रा मारण्याचं काम पडणार आहे. आणि ते पडू नये म्हणून आम्ही आज सर्वजण कुल जमाती तंजीमच्या मार्फत आलेलो. आणि आमची हे तक्रार आहे, जर ही तक्रार येत्या 2 दिवसामध्ये दुरुस्त नाही झाली तर आम्हाला नाइलाजाने कुल जमाती तंजीमच्या वतीने आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार, अशी आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला माहिती देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.